जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। बारामती लोकसभा मतदारसंघातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे। तुमच्यासमोर एक 2 बलाढ्य उमेदवार असताना नेमका तुम्ही हा फॉर्म भरला, त्याविषयी काय सांगा? मी अनेक लोकांशी याबद्दल चर्चा केली, अनेक कॅल्क्युलेशन आमच्याकडे तयार होते आणि मला अनेक लोकांनी हे सांगितलं की सर तुम्ही तिथं फॉर्म भरला ह्यातच तुमचा विजय आहे, कारण जे काम कोणी करू शकत नाही तिथे तुम्ही काम करताय यातच तुमचा विजय आहे। जिथे लोकांना पराभव दिसतो तिथे तुम्हाला विजय दिसतो आणि जिथे लोकांना म्हणजे सुरक्षित मतदारसंघ असतो तिथेच लोक लढतात। जर खरोखर लोक पॉवरफुल असतील ना तर आपल्या पारंपरिक मतदारसंघ सोडून दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघात त्यांनी उभं राहावं, म्हणजे लोक त्यांच्या विकास कामाची पावती देतील। आज 30 लोक 33 मतदारसंघ हे सगळं गुळगुळीत झालेलं आहे आणि लोक आता याला कंटाळलेले आहेत आणि म्हणून या कंटाळलेल्या लोकांना एक दुसरा पर्याय पाहिजे होता, तो मिळू नये म्हणून एकाच घरातील 2 उमेदवार उभे राहिले आणि नागरिकांनी माझ्या लक्षात ही गोष्ट आणून दिली की साहेब आम्हाला परिवर्तन करायचे पण आम्हाला पर्यायी उमेदवार पाहिजे आणि म्हणून मी या लोक आग्रहास्तव त्या लोक चळवळीचा एक भाग म्हणून मी पर्यायी उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे आणि छानपैकी लोकांचा प्रतिसाद आहे। 1.5 ते 2 लाखाचं मताधिक्य, अनपेक्षित मताधिक्य देऊन या ठिकाणचे मतदार धक्का देतील प्रस्थापित झाले। खरं तर राहिला तुम्ही पुण्यात आहे आणि हा पुण्यात एक फॉर्म भरू शकले असतील, पण तो तुम्ही बारामतीतूनच का? मला हेच म्हणायचे ना की माणूस जिथे राहतो तिथे फॉर्म भरला तर म्हणजे गल्लीतली लढाई झाली। माणसांनी दिल्लीतली लढाई केली पाहिजे। आपण जिथं राहत नाही त्याही मतदारसंघामध्ये उतरून आपलं कौशल्य दाखवलं पाहिजे, आपला पराक्रम तिथेच मोजायचा। म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं सीमोल्लंघन, परक्या मुलखामध्ये जाऊन पराक्रम गाजवला पाहिजे। आपल्याच घरात राहून म्हणजे गल्लीतच पराक्रम, याला काही एवढं वेटेज नसतं आहे। पारंपरिक मतदारसंघ म्हणजे तसंच असतं ते की हमाराच घर और हमाराच सब कुछ गल्ली। तर मी जरी पुण्यात राहत असतो तरी माझं जन्मगाव हे पुरंदरमध्ये आहे, मूळ गाव माझं भोरमध्ये आहे, माझं आजोळ बारामतीचं आहे आणि विशेष म्हणजे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून फॉर्म भरण्याचं कारण म्हणजे हा जुना प्रदेश 12 मावळचा आहे, जिथून स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली। शहाजीराजांच्या जागिरीचा तो प्रदेश आहे आणि म्हणून त्या इतिहासाचं संवर्धन करणं, त्या इतिहासाला पुढे नेणं ही माझी ऐतिहासिक जबाबदारी आहे। या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना काम देणं, त्यांच्या हाताला काम देणं, त्यांना रोजगार देणं, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं ही ऐतिहासिक जबाबदारी एक जिजाऊंचा वारसदार म्हणून माझ्या खांद्यावरती आणि ती पार पाडण्यासाठी म्हणून लोक आग्रहास्तव मी या मतदारसंघामध्ये उभा आहे। तुमची ओळख संपूर्ण भारतामध्ये अशी आहे की उद्योजक घडवणारा व्यक्ती, पण आता असं नाही वाटत का तुम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नसताना किंवा राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही हा निर्णय घेतला? बरेच लोक आयुष्यात पहिल्यांदाच लग्न करतात तरी त्यांचा संसार होतोच ना। लग्नासाठी काय अनुभव लागतो का? तसं एखाद्या ठिकाणी आपल्याला निवडणूक लढवायची काय वारसा लागतो का? नाही। या देशामध्ये खरं तर असं व्हायला पाहिजे की दर 5 वर्षांनी सत्तेतला पक्ष बदलला पाहिजे आणि दर 5 वर्षांनी निवडणुकीतला उमेदवार बदलला पाहिजे। जसं आपण दर 5 वर्षांनी गाडी बदलतो, दर 2 वर्षांनी मोबाईल बदलतो, जर तुम्हाला प्रगती पाहिजे असेल तर तुम्हाला असं दर 5 वर्षांनी सत्ता बदल झाली पाहिजे आणि दर 5 वर्षांनी उमेदवार पण बदल झाले पाहिजेत। आणि म्हणून माझ्यासारखा जो नवखा माणूस उभा आहे की ज्याला राजकारणातलं कुठलंही पार्श्वभूमी नाही, बारामती मतदारसंघाचा एक इतिहास आहे, इथे नवख्या उमेदवाराला लोक पटकन निवडून देतात आणि कचाकच बटणं दाबतात आणि टनाटन बटणं दाबतात। हा अनुभव आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा। तरी पुण्यामध्ये जो शाईपेक हल्ला झाला त्याचाच राग म्हणून तुम्ही बारामतीमधून लढताय का? नाही, असे त्या पक्षाचे काही कार्यकर्ते तर ते अपप्रचार करतात। खरं तर गुंडांना पक्षामध्ये स्थान असलं नाही पाहिजे आणि जर पक्षामध्ये गुंडांना स्थान असेल तर ते लोकशाहीमध्ये आहेत असं कसं म्हणायचं? विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं, लोकांना वाटतं की मी बदला घेण्यासाठी उभा आहे। नाही, मी बदलासाठी उभा आहे की लोकांना परिवर्तन पाहिजे, लोकांना एक चेंज पाहिजे, त्यासाठी मी उभा आहे। आणि राहिला प्रश्न शाईफेक वगैरे, विचारांची लढाई विचारांनी, म्हणून मी शाहीचं उत्तर शाहीने देणार आहे आणि लोकांना एक संधी देणार आहे की बाबांनो तुम्हाला गुंडगिरी पसंत आहे का? उद्या माझ्यासारख्या जगभर फिरलेल्या मोठ्या घराण्यातून येणाऱ्या लाखोंचे कॉन्टॅक्ट असणाऱ्या माणसावर जर हे हल्ला करू शकतात तर उद्या तुमच्या मुलीबाळी सुरक्षित आहेत का? उद्या तुमच्या जमिनी सुरक्षित आहेत का? उद्या तुमची घरं सुरक्षित आहेत का? याचा विचार लोकांना करायला मी भाग पाडलं आहे। शाहीचं उत्तर मी शाहीनं देणार आहे आणि शाही ही लोकशाहीतली अशी गोष्ट आहे ज्यांनी मोठमोठ्या शाही उद्ध्वस्त करून टाकल्यात। मग ती आदिलशाही काय, निजामशाही काय, मोगलशाही, सगळ्या शाही उलट्या होतात फक्त एका शाहीसमोर। आणि मी पेनाने काम करणारा माणूस आहे, माझ्याकडं म्हणजे सबसे ताकतवर हथियार मेरे पास कलम है और मैं कलम के साथ कुछ भी कलम कर सकता हूँ। बारामतीचा कौल, जनतेचा कौल नेमका तुमच्या बाजूने असणार? बारामतीचा कौल फक्त आमच्या बाजूने 1.5-2 लाखाचं मताधिक्य मिळालं तर आश्चर्य वाटून देऊ नका, कारण लोक एवढे नाराज आहेत, लोक एवढे कंटाळलेले आहेत, लोक एवढे निराश आहेत की बस म्हणजे किती दिवस तेच लोक म्हणतात भाकरी फिरवायची अहो इथं भाकरी करपली, तवा करपला आहे, चुलीत पाणी ओतायची वेळ आली लोकांची, एवढं गंभीर वातावरण आहे आणि म्हणून लोक कंटाळलेत आणि लोकांना पर्यायी उमेदवार पाहिजे होता। मग लोकांनी त्यात चतुराई केली की एकाच घरातले 2 उमेदवार दिले, इकडे किंवा तिकडे, पण बाहेर कुठे नाही, म्हणून लोकांना राग आला आणि लोकांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला आग्रह केला की तुम्ही पुरंदरचे शिलेदार,
तुम्ही पुरंदरचे किल्लेदार, तुम्हीच रयतेचे मावळे म्हणून उभे राहा. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आणि आमची निवडणूक म्हणजे जसं आपली 0 बजेट शेती असते की नाही, तशी 0 बजेट आमची निवडणूक आहे. मी फक्त फॉर्मचे पैसे भरलेत, बाकी सगळे खर्च आणि बाकी सगळं कामकाज हे जनतेनं, रयतेनं, मतदारांनी हातात घेतलेली ही निवडणूक आहे असं मला म्हणायचं. बारामती लोकसभा मतदारसंघातून तुम्ही आता उभे आहात. नेमकं तुमच्याकडे असं कुठलं विजन आहे की तिथे तुम्हाला लोकांनी, जनतेने, बारामती जनतेने तुम्हाला कौल द्यावा? 100% बारामतीची जनता जी आहे, बारामती म्हणजे फक्त शहर नाही बरं का, बारामती लोकसभा मतदारसंघात 6 तालुके येतात. त्याच्यामधले 5 तालुके दुष्काळी येतं आणि या दुष्काळी तालुक्यांसाठी मी लढतोय. शिवाजी महाराजांचे 4 किल्ले इथे येतात, तोरणा, सिंहगड, राजगड, पुरंदर. या किल्ल्यांचं मला वन पर्यटन, शौर्य पर्यटन, साहसी पर्यटन याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे. त्याच्याच माध्यमातून मला दुबई, सिंगापूर, मॉरिशस, इजिप्त अशा प्रकारचं पर्यटन तिथं, जगातले पर्यटन तिथं मी आणणार आहे आणि 4 लाख कुटुंबांना मी रोजगार देणार आहे. या माझ्या विजनमुळे त्या ग्रामीण भागाचा, त्या दुष्काळी भागाचा प्रचंड कायापालट होणार आहे. आणि म्हणून आम्ही 4 किल्ले, 4 हेलिपॅड, 4 पदरी रस्ते, 4ही बाजूने किल्ल्याकडे जाणार आहे आणि 4 रोपवे, या 4 गोष्टीच्या माध्यमातून आम्ही इथे 4 लाख कुटुंबांना रोजगार देणार आहे आणि या भागाचं पूर्ण नंदनवन करणार आहे. आज उजाड वसाड असलेल्या या भागाचं आम्ही नंदनवन करणार आहे.